नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सध्या डीबीटी पोर्टलवर एक महत्त्वाचा संदेश दिसून येत आहे। या संदेशानंतर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। डीबीटी पोर्टलवर नेमका कोणता संदेश दिसत आहे, लाभ वितरणासंदर्भात कोणती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होऊ शकतो, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण डीबीटी पोर्टलवरील त्या महत्त्वाच्या मेसेजबद्दल माहिती पाहूया। सध्या महाडीबीटी 2.0 पोर्टलवर लाभ वितरणासंदर्भात एक सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे। या सूचनेमध्ये सांगण्यात आले आहे की 25 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 26 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण RFT मार्फत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। म्हणजेच या कालावधीत लाभार्थ्यांच्या लाभ वितरणासंदर्भातील प्रक्रिया पोर्टलवर सुरू असल्याचे या संदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। या सूचनेमध्ये पुढे असेही सांगण्यात आले आहे की या कालावधीत महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नाही। लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा पूर्ववत करण्यात येईल। मित्रांनो, याचा अर्थ असा की लाभ वितरणासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्यामुळे या 2 दिवसाच्या कालावधीत पोर्टल तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे। आता याच संदेशावरून दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या वितरणासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। काही लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की डीबीटी पोर्टलवरील हा संदेश लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणासंदर्भातील असू शकतो, त्यामुळे हा संदेश दिव्यांग किंवा निराधार लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी नसल्याचीही चर्चा काही ठिकाणी केली जात आहे। परंतु याबाबत असे सांगण्यात येत आहे की यापूर्वी डीबीटी पोर्टल लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणासंदर्भात अशा प्रकारचा संदेश दिसून आलेला नव्हता। त्या योजनेसंदर्भात शासन निर्णय काढल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत असल्याचे यापूर्वी पाहायला मिळालेले आहे। त्यामुळे सध्या डीबीटी पोर्टलवर दिसून येत असलेला या संदेशाकडे दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांच्या लाभ वितरणाच्या प्रक्रियेशी जोडून पाहिले जात आहे। मित्रांनो, यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातही माहिती समोर आली होती। सणासुदीच्या काळामध्ये काही दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते। त्यामुळे आता लाभ वितरणासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाल्याचे डीबीटी पोर्टलवरील संदेशामध्ये दिसून येत असल्याने सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होऊ शकतो। मित्रांनो, सध्या लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे पोर्टलवरील संदेशामध्ये सांगण्यात आले आहे। त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। त्यामुळे 27 ऑगस्ट पासून काही लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तसेच 27, 28 आणि 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो, अशी माहिती या अपडेटमध्ये सांगण्यात आली आहे। मात्र मित्रांनो, लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम एकाच वेळी जमा होईलच असे नाही। त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि संबंधित अपडेट तपासत राहणे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आजच्या अपडेटमधून महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की महाडीबीटी 2.0 पोर्टलवर लाभ वितरण RFT फाईल तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचा संदेश प्रकाशित करण्यात आलेला आहे। या प्रक्रियेदरम्यान पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नसल्याचेही सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, या संदेशानंतर दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। 27 ऑगस्ट पासून काही लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची शक्यता असून 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो, अशी माहिती या अपडेटमधून सांगण्यात आली आहे। मित्रांनो, ज्या क्षणी लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल त्या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाईल। म्हणून जर आपण अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेटची माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचेल। मित्रांनो, आता येथे एक महत्त्वाचा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो की लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असताना महाडीबीटी 2.0 पोर्टल तात्पुरते बंद का करण्यात आले आहे। तर पोर्टलवर देण्यात आलेल्या सूचनेनुसार
ठराविक कालावधीमध्ये लाभार्थ्यांचे लाभ वितरण RFT मार्फत करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। याच कारणामुळे या कालावधीत पोर्टल तात्पुरते उपलब्ध राहणार नसल्याचेही सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत लाभ वितरणासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्यामुळे पोर्टल तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे। यानंतर लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येईल असे या संदेशामध्ये सांगण्यात आले आहे। त्यामुळे पोर्टल काही काळासाठी उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पोर्टलवरील सूचनेमध्ये लाभ वितरणाची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। मित्रांनो, आता या प्रक्रियेकडे दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याशी जोडून पाहिले जात आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष आता या लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे काय अपडेट येते याकडे लागलेले आहे। म्हणून मित्रांनो, पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतर किंवा लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकते। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या दिवशी खात्यावर जमा होणार। सध्या पोर्टलवरील संदेशामध्ये लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यानंतर 27 ऑगस्ट पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच 27, 28 आणि 29 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो असेही या अपडेटमध्ये सांगण्यात आलेले आहे। परंतु मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी आणि एकाच वेळी रक्कम जमा होईलच असे निश्चितपणे सांगता येत नाही। त्यामुळे एखाद्या लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम आधी जमा झाली आणि दुसऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर लगेच जमा झाली नाही तर घाबरून जाण्याची गरज नाही, कारण सध्या महत्त्वाची बाब म्हणजे लाभ वितरणातील कार्यवाही सुरू असल्याचे पोर्टलवरील संदेशामध्ये सांगण्यात आले आहे। त्यामुळे 27 ऑगस्ट पासून पुढील काही दिवस लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती तपासत राहावी। त्याचबरोबर संबंधित योजनेबाबत पुढे कोणती नवीन माहिती किंवा अपडेट येते याकडे लक्ष ठेवावे। मित्रांनो, सध्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचा संदेश समोर आलेला आहे। आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा होण्यास सुरुवात होते का आणि पुढील अपडेट काय येते हे अधिक स्पष्ट होईल। म्हणून ज्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल त्यांनी आपले खाते तपासत राहावे आणि ज्यांच्या खात्यावर लगेच रक्कम जमा झाली नाही त्यांनीही घाई किंवा चिंता न करता पुढील अपडेटकडे लक्ष ठेवावे। तर मित्रांनो, आजची महत्त्वाची अपडेट इतकीच होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। आणि अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। असेच प्रकारचे अपडेट मिळवत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।